मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आंतरवली सराटीत उपोषणाला बसले आहेत. आज 17 सप्टेंबरपासून ते मध्यरात्रीपासून उपोषणाला त्यांनी सुरुवात केली आहे. पाटील, काय सांगाल? पुन्हा एकदा उपोषणाला बसतात, आता ही शेवटची संधी आहे का सरकार? द्यायला पाहिजे. शेवटी सरकार जर सत्तेचा वापर करून जनतेवरती खोटे आरोप करणार असलं, त्या जनतेला मोठं करायचं सोडून, त्यांचे प्रश्न सोडायचे सोडून, गोरगरीब जनतेनं त्यांना मोठं करून त्या जनतेवर जर ते सत्तेचा गैरवापर करून आरोप करणार असले तर संधी जनतेलाच मोठं मन दाखवावं लागणार. कारण ते पलटाले, त्यांची नियत खराब झाली, म्हणून आपण तसं वागायचं नसतं. त्यांनी पलटी मारली, आपल्या बराची जाण नाही राहिली, म्हणून आपण तसं करायचं नसतं. म्हणून मराठा समाजाने ठरवलं ती एक संधी देऊ त्यांना की आम्ही राजकीय भाषा आता बोलणार नाहीत. आम्हाला राजकारणात जायची गरज नाही. मला नाही, माझ्या समाजाला आमचं आरक्षण मराठा आणि कुणबी एकच देऊन टाका. आमच्या ज्या मागण्या 8-9 त्या सांगू कटाळा आला आहेत आम्हाला, त्यांच्या पुऱ्या पाठ झाल्यात, त्याची अंमलबजावणी करा. तुमचं राजकारण तुम्हाला लदला तिकडं पडा, नाही तर निवडून या. आम्हाला त्या महायुतीचं देणं घेणं नाही, महाविकास आघाडीचं देणं घेणं नाही. आता मात्र संधी, आणि फडणवीस साहेबांनी ती संधी सोडली तर जाणून बुजून मराठींची पिळवणूक करतायत, मराठ्यांना हिणवतायत, मराठींचा अपमान करतात, असा संदेश आता जाणार आहे. मराठ्यांना जर आरक्षण दिलं नाही तर जाणून बुजून त्रास देऊन मराठींची पिळवणूक करायला लागले. मराठ्यांना आरक्षण नाही मिळून देणार तर दोषी फडणवीस साहेब असणार आहे आणि त्यांच्याही पक्षातले गोरगरीब मराठी आता मग त्यांच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मला आता राजकीय काय बोलायचं नाही. तुम्ही अंमलबजावणी करा आमच्या मागणीची, नसतं मग आपल्या नावाने ओरडायचं नाही ना, बोंबलत बसायचं नाही. कसं पडली आणि काय झाले, पुरं करिअरच खलास मग. हो, नंतर बोंबलू नका माझ्या नावाने, म्हणून तुम्हाला सावध करायचं आणि संधी बनली. मुख्यमंत्री असं म्हणालेत आता, जरांगे पाटलांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण मराठा समाजाला देणार आहोत आणि दिलेला शब्द पाळणारा मुख्यमंत्री असं एक आम्हाला विश्वास आहे ना. प्रत्येक वेळेस म्हणतो शिंदे साहेबच काम करू शकतो, मराठ्यांना आरक्षण शिंदे साहेब देऊ शकतो, आम्ही तर वेळोवेळी म्हणतो. पण आता किती सहकार्य करायला पाहिजे हे त्यांनी सुद्धाच निर्णय घेतला पाहिजे. शेवटी जनता त्यांची आहे ना. आज त्यांची जनता आहे, कागदपत्र त्यांच्याकडे, त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. वर्ष झालं, उलट त्यांना वाईट वाटायला पाहिजे. हे खूप वाईट दिवस 1 वर्षापासून समाज रस्त्यावरती, गोरगरिबांचे लेकरं, गोरगरिबांच्या माता मावत्या हे रस्त्यावरती. उलट त्यांनाही वाईट वाटायला पाहिजे की अवघड आहे, 1 वर्षापासून झुंज देणं सोपी गोष्ट नाही आहे. थोडं काही काम करायचं म्हणलं तर कसरत करावं लागते माणसाला. आणि आज वर्ष झालं हे समाज झुंजत आहे. त्यांना वाईट वाटायला पाहिजे. उलट की त्यांना असं वाटायला पाहिजे की मी असताना एवढे हाल समाजाचे आणि जनतेचे, असं त्यांना वाटलं पाहिजे. यापेक्षा काय सहकार्य करायचं आम्ही सहकार्याच्या भूमिकात येतो. म्हणूनच फडणवीस साहेबांना पुन्हा एकदा संधी दिली, कारण चालक फडणवीस साहेब आहे. बाकीचे काम करून देत नाही ते बाकीच्यांना फडणवीस साहेब. एक आमदाराला नाही, मंत्र्याला नाही, कोणाला नाही. ही संधी फडणवीस साहेबांना पुन्हा आता आपल्या नावाने बॉम्बलायचं नाही. हे काय झालं किंवा 2024ला काय केलं, मराठ्यांचे पोट्टे आता ऐकत नसते. मराठीचे पोरं सोपे नाहीत एवढे, आता ते ऐकत नसतात. बस झाला आता 2024ला मराठीचे पोरं ऐकत नसतात. मुख्यमंत्री म्हणाले की ज्या लोकांनी मराठा समाजावर एवढे दिवस सत्ता भोगली त्यांना तुम्ही काही प्रश्न विचारणार आहेत की नाही? झाली की देवेंद्र फडणवीसची भाषा सुरू. लागलं का पाणी त्यांना बी देवेंद्र फडणवीसच. हे असले ना, एवढ्या मोठ्या व्यक्तीनं, मुख्यमंत्र्यांना असं नाही बोलायला पाहिजे. हे बोलणं बरोबर नाही त्यांचं. मुख्यमंत्र्यावर विश्वास आहे, देईल पुन्हा. बार म्हणतो आम्ही, फक्त फडणवीसची भाषा बोलू नका, फडणवीस साहेबांची भाषा बोलू नका. आरक्षण, मराठी आरक्षणासाठी इतक्या दिवसापासून लढतात आणि तुम्ही गोरगरिबाच्या आक्रोशाची, त्यांना होणाऱ्या त्रासाची, त्यांच्या वेदनेची, त्याच्यावर फुंकर घालण्याऐवजी तुम्ही जर त्यांची भाषा बोलणार असाल तर तुम्ही नजरेतून पडाल जनतेच्या. फडणवीसांना काही देणं घेणं नाही. फडणवीस साहेब असा माणूस आहे की फक्त खुर्ची आणि खुर्ची. मग कोणी फोडणं हो, चट्ट फोडणं हो, चट्ट फोडणं हो, लोकांचे बांधण गवत चोरणारं असो ते त्यांच्याकडेच आहे. लोकांचे माल पिकं चोरणारं त्यांच्याकडे, बारीक खिसा कापणारा, मोठा खिसा कापणारा, बारके मोठे डाकू सगळे चोट्टे चाट्टे त्यांच्याकडेच आहे. सगळे फक्त खुर्चीसाठी.
जनतेच्या आक्रोशासाठी नाही. जनतेच्या आक्रोशासाठी असतं, जनतेच्या दुःख त्यांना समजले असते तर त्यांनी केलंच नसतं. खुर्ची जाऊ द्या, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला तेच सांगतो की मला नाही राजकीय भाषा बोलायची. त्यांना संधी दिली, त्यांनी आमची अंमलबजावणी करावी. मला माझ्या समाजात राजकारणात जायचं नाही. तुमचं राजकारण तुम्हाला लग मोठे व्हा नाही तर बारीक व्हा. तिकडं महायुती पडा नाही तर महाविकास आघाडी पडा. दोघं गळ्यात एकामेकाचा उड्या आणून तिकडे समुद्रात उड्या आणा, आम्हाला काही देणं घेणं नाही. पण जर नाही दिलं ना रे बाबा, आता संधी समाजाने दिली तुम्हाला. माझा समाज सरळ सांगतो उपोषण करायचं नाही, तरीही मी करतोय. याचा अर्थ फडणवीस साहेबांना कळायला पाहिजे. समाज नाही म्हणतोय, माझा एक गठ्ठा समाज आहे सध्या, एक जीवानं एक ताकदीनं. तेव्हा म्हणतो फक्त तुम्ही सांगा उपोषणाला बसू नका. कोणाला पाडायचं आहे का उभा करायचं फक्त सांगा, तुम्ही उपोषणाला बसू नका. आता हेच फडणवीस साहेबांना कळायला पाहिजे. तरी मी बसतोय म्हणजे सरकारला मी संधी द्यायला लागलो की आम्हाला राजकारणात नाही जायचं, त्याच्या वाटेवरती आम्हाला जायचं नाही. तुम्ही आम्हाला त्या राजकारणाच्या वाटेवर नेऊ नका. जर का त्या वाटेवर एकदा घुसलो ना, मग तुम्हाला तुमचे 13 वाजविल्याशिवाय सोडणार नाही. नाही दिल्यास पुन्हा विधानसभेवर विचार केला जाईल. आता त्यांना संधी दिली त्यामुळे राजकीय भाषा मला बोलायचीच नाही. म्हणजे तर संधी द्यायला त्यांना की तुम्ही जर नाही दिलं तर माझ्या नावाने ओरडायचं नाही, बॉम्बलायचं नाही. संधी दिली, आमच्या मागणीची अंमलबजावणी करा आणि फडणवीस साहेब आता मागे सरकू नका. आता पुढचं काय होणार आहे आता कसं सांगू, पुढं ठरणारच आहेत मराठी काय करायचं ते. मग आता राजकीय भाषाच नाही बोलायची म्हणल्यावर त्यांना वाटतं ना मी राजकीय भाषा बोलतो. राजकीय भाषा बंद केली. आता तुम्हाला वाटतं ना फायदा झाला, कोणाला काय नु, तुम्हाला कामच करायचं नाही, लोकांना फायदा नाही होत ना, कोणाला होणार. तुम्ही कामं करा, तुमच्याकडून जर समाजाला फायदा झाला तर समाज उघड्या डोळ्यानं बघतोय फायदा झालेला.